रामकृष्ण हरी. सर्वांना माझा जनरल नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपनयन संस्कार आणि त्याचं महत्त्व हे आपण जाणून घेतलं. या उपनयन संस्कार आणि त्याचे विज्ञान ह्या व्हिडिओच्या शृंखलेमध्ये, या माहितीच्या शृंखलेमध्ये आज आपण बटूने धारण करायच्या गोष्टी आणि वस्तू ह्याच्या मागचं विज्ञान हे आपण समजून घेणार आहोत. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये बटूला ज्या ज्या वस्तू आपण धारण करायला देतो त्या पाठीमागं प्रचंड मोठं विज्ञान आणि एक शास्त्र दडलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये सर्वांना ते माहिती होतच किंवा असतंच असं नाही. तर आपण चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की प्रत्येक गोष्ट बटूने धारण करायची ती का महत्वाची आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनाला सुसंस्कृत आणि तेजस्वी बनवण्यासाठी ज्या 16 संस्कारांची आखणी केलेली आहे त्यात उपनयन संस्कार म्हणजेच मुंज हा अतिशय महत्वाचा मानला जातो. मुंज म्हणजे केवळ एक सोहळा नाहीये, ती एका बालकाला बटू म्हणून एक नवीन जन्म देणारी आहे. जन्मापासून हा बालक त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अशुद्धी अशा असतात, त्या या उपनयन संस्कारामध्ये त्याला शुद्धीकरण करून ब्रह्मचर्य आश्रमासाठी त्याला सिद्ध केले जातं. गेल्या भागात आपण उपनयन संस्काराचा अर्थ आणि महत्व जाणून घेतलं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या मुंजीत बटूला ज्या गोष्टी दिल्या जातात, यज्ञोपवीत दिलं जातं, हातामध्ये दंड दिला जातो, कमरेला त्याच्या मेखला बांधली जाते, अंगावरती कृष्णजीन चढवलं जातं, त्याच्याकडे दर्भासन दिलं जातं, कधी तो सोवळं नेसतो तर कधी त्याला भिक्षापात्र किंवा झोळी दिली जाते. ह्या गोष्टी केवळ परंपरेचा भाग आहेत की त्यामागे काही सखोल विज्ञान दडलं आहे, तर हे आपल्याला जाणून घ्यायचंय. खरं तर या प्रत्येक वस्तूमागे एक विशिष्ट ऊर्जा, एक संकल्प आणि बटूच्या भावी आयुष्यातील आवश्यक असलेले शिस्तबद्ध विज्ञान याच्या मागे दडलेलं आहे. आजच्या विशेष भागात म्हणजे उपनयन संस्कार भाग 2 मध्ये आपण बटूने धारण करायच्या साहित्यामागील धारण विज्ञान हे सविस्तरपणे उलगडणार आहोत. चला तर मग आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या या अमूल्य वारशाचा सखोल अर्थ आपण जाणून घेऊयात. उपनयन संस्कार हा फक्त विधी नाही, तर एका बालकाचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे होणारा हा प्रवास आहे. तो बालक साध्या जीवनातून एका शिस्तबद्ध जीवनाकडे हा मार्गक्रमण करत असतो. या प्रवासात बटूला काही विशेष वस्तू धारण करायच्या असतात आणि तो धारण करतो. पण या वस्तू ज्या आहेत ह्या फक्त परंपरा नाहीत किंवा सोपस्कर नाहीत, तर त्या आहेत विज्ञान, शिस्त आणि आत्मविकासाचं साधन असलेल्या वस्तू. यामध्ये यज्ञोपवीत असते, ज्याला आपण जानवं असं म्हणतो. मेखला असते, ज्याला मुंजीचा पट्टा असं म्हटलं जातो, जो कमरेभोवती आपण धारण करतो. दंड असतो हातामध्ये. कौपीन असते, जे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. कर्णकुंडला असतात, दिग्बाळी असते, जी ज्ञान संवर्धनासाठी ती वापरली जातात. ज्ञानाचं आकर्षण करण्यासाठी, केंद्रीकरण करण्यासाठी वापरली जातात. उत्तरीय वस्त्र तो खांद्यावरती धारण करतो. अजीण, कृष्णाजीण असं असतं. दर्भासन असतं. कमंडलू आहे, भिक्षापात्र आहे, त्याला झोळी आपण म्हणतो. आणि सर्वात शुद्ध आणि सात्विक असं असलेलं सोवळं, ज्याला पितांबर, धोतर, मुक्ता असं आपण म्हणतो. ही सर्व साधनं बटूला फक्त सजवत नाहीत, तर त्याला घडवतात. त्याचं शरीर, मन आणि आत्मा या तीनही स्तरांवरती एक संतुलन निर्माण करतात. उपनयन म्हणजे फक्त एक धागा धारण करणं किंवा तो शरीराभोवती बांधणं असा त्याचा अर्थ नाही, तर संपूर्ण जीवनाला शिस्त आणि ज्ञानाच्या सूत्रात गुंफणं म्हणजेच हे उपनयन आहे. उपनयन संस्कारामध्ये यज्ञोपवीत धारण म्हणजेच जानवं परिधान करणे हा एक अतिशय महत्वाचा विधी मानला जातो. या संस्कारामध्ये या यज्ञोपवीताला सर्वसामान्य भाषामध्ये जानवं असं म्हणतात. ते धारण केलं जातं. यामागे केवळ धार्मिक काम करायचंय किंवा धार्मिकताच आहे असं काही नाही, तर याच्या पाठीमागं आध्यात्मिक, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक देखील कारणं आहेत. जर 8 वर्षाच्या पुढील मुलाच्या गळ्यात आपल्याला जानवं दिसलं नाही, तर आपण त्याला लगेच विचारतो, "अरे, तुझी मुंज झाली नाही का अजून?" कारण की आपण असं का विचारतो? तर हे जानवं म्हणजेच त्या मुलाची उपनयन संस्कार झाल्याचं प्रतीक आहे.
आता हे यज्ञोपवीत किंवा जाणवं म्हणजे नक्की काय आहे? तर यज्ञोपवीत या शब्दाचा अर्थ असा आहे की यज्ञासाठी पात्र करणारी दीक्षा. यातील धाग्यांची रचना सुद्धा अतिशय अर्थपूर्ण असते. जाणवे हा शब्द ज्ञापन करणारे किंवा जाणवणारे या धातूपासून बनलेला आहे, त्या संस्कृत शब्दात. याचा अर्थ जर आपण पाहिला तर यज्ञोपवीत धारण करणाऱ्याला त्याच्या कर्तव्यांची सतत जाणीव करून देणारे हे एक साधन आहे. हे धारण केल्यावरती त्या व्यक्तीला सतत आठवण राहते की मी देव, देश आणि धर्म, तसेच समाज, आपले पूर्वज, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा ह्यांच्या प्रती मी उत्तरदायी आहे. आणि याची जाणीव व्हावी, ती लक्षात राहावी वेळोवेळी, म्हणून हे जानवं परिधान केलं जातं आणि त्या बटूने ते धारण करायचं असतं. हे जानवं प्रामुख्याने सुताचं म्हणजेच कापसापासून बनवलं जातं. संस्कृतमध्ये याला करपास असं म्हणतात. आता हा करपास म्हणजेच कापूस हा अतिशय पवित्र आहे आणि अतिशय पवित्र त्याला मानलं जातं. कारण का? कापूस हा थेट वनस्पतींपासून मिळतो. त्यावर कुठलीही प्राणीज प्रक्रिया होत नाही, म्हणून तो सात्विक, नैसर्गिक आणि अहिंसात्मक मानला आहे. दुसरं कारण हा सहज धुतला जातो. गुणधर्माने हा शीतल असतो, सॉफ्ट असतो, मृदू असतो आणि हा त्वचेला कुठलाही त्रास देत नाही, म्हणून तो यज्ञ आणि साधनेसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हा कापूस, हा करपास सात्विक ऊर्जांचं वहन करत असतो. त्या ऊर्जा नेहमी जतन करून ठेवत असतो. म्हणून या कापसापासून सूत कातून हे जानवं म्हणजेच यज्ञोपवीत बनवलं जातं. या जानव्याचे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 3 प्रदर असतात आणि या 3 प्रदराचे पुन्हा 3-3 असे सूक्ष्म प्रदर अशामध्ये असतात. असे एकूण 9 प्रदर हे जानव्याचे बनवले जातात. ह्या 9 प्रदरांचं हे जानवं बनलेलं असतं. आता हे जानवं नेहमी जबाबदारीचं प्रतीक मानलेलं आहे, म्हणून ते धारण करतात. ह्यातले 3 धागे हे 3 ऋणांचं प्रतीक आहे. पहिला धागा म्हणजे पहिला प्रदर हे देवऋण व्यक्त करतात, म्हणजे ईश्वराप्रती असलेली आपली कृतज्ञता म्हणजेच देवऋण. दुसरा धागा जो आहे ते पितृऋण आपलं व्यक्त करतात. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आपला वारसा, जबाबदारी ह्याचं ऋण ते व्यक्त करायचं असतं. आणि तिसरा धागा जो आहे किंवा तिसरा प्रदर जो आहे ते ऋषी ऋण, म्हणजे आपल्याला ज्ञान देणाऱ्या सगळ्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करणं आणि त्यांचं ऋण व्यक्त करणं हा त्याच्या मागची भावना आहे, असं ते मानलं जातं. या 3 प्रदरावरती प्रत्येकी 3 प्रकारावर असलेले सूक्ष्म 9 तंतू, यावर 9 प्रकारच्या देवता ह्या विराजमान असतात. म्हणून हे जानवं धारण करताना प्रथम त्याचं नवगुणीकरण करावं लागतं आणि नवगुणीकरण केल्यानंतर त्याचं पुन्हा त्रिगुणीकरण करतात आणि त्रिगुणीकरण झाल्यानंतर त्यावर ग्रंथी म्हणजेच गाठ मारावी लागते किंवा ती गाठ मारावी असं शास्त्रात सांगितलं आहे. आता ही गाठ म्हणजेच ब्रह्मगाठ अशी मानली जाते. आणि हे असं दानव जेव्हा एखादा बटू किंवा मुलगा धारण करतो तेव्हा त्याने ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे ही त्याची ओळख बनतं. आजच्या काळात जसं आपण एखादा मुलगा शाळेत गेल्यानंतर तो शाळेचा गणवेश धारण करतो, गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र धारण करतो आणि त्याला पाहिल्यावरती आपल्याला लगेच समजतं की हा शाळेचा विद्यार्थी आहे किंवा अमुक अमुक शाळेचा विद्यार्थी आहे. अगदी त्याच प्रकारे एखाद्या बटूने ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश केल्यानंतर त्याला कसा ओळखायचा? त्याच्या गळ्यातलं जानवं पाहिल्यानंतर हे ओळखलं जातं की याने ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे. आता या जानवाचा पहिला प्रदर जो आहे त्याच्यावरती ऋग्वेदाचं स्थान मानलेलं आहे. दुसरा प्रदर जो आहे त्याच्यावरती यजुर्वेदाचं स्थान मानलेलं आहे आणि तिसरा प्रदर जो आहे त्याच्यावरती सामवेदाचं स्थान आहे. आणि त्याची जी ग्रंथी बांधलेली आहे, जी गाठ मारलेली आहे, ज्याला आपण ब्रह्मगाठ म्हणतो, ह्या ब्रह्मगाठीवरती अथर्ववेदाचं स्थान मांडलेलं आहे. म्हणजेच तब्बल 4 वेद ह्या जाणव्यावरती स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचा न्यास झालेला आहे. न्यास झालाय म्हणजेच त्यांना विधिवत त्या ठिकाणी स्थापन केलंय. त्या वेदांची ऊर्जा ही त्या जानव्याने धारण केलेली आहे आणि मग हे वेद शिकण्यासाठी, ही गायत्री शिकण्यासाठी, विद्यार्जन करण्यासाठी ही एक प्रकारची मिळालेली परवानगीच आहे. कारण वेदांचं अध्ययन करण्यासाठी ही परवानगी घ्यावी लागते. ती ह्या आपल्याला जानव्याद्वारे आपल्याला मिळत असते, ह्या उपनयन संस्कारातनं मिळत असते. तर असं हे जानवं अतिशय महत्वाचं हे मानलं गेलेलं आहे.
उपनयन संस्कारात हे जानवं कसं परिधान करतात? हे जानवं परिधान करताना पित्याने प्रथम स्वतः हे जानवं आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि ते 11 वेळा गायत्री मंत्राद्वारे अभिमंत्रित करावं. नंतर सूर्याच्या ऋचा म्हणत, सूर्याचा मंत्राचा जाप करत ते जानवं सूर्याला दाखवायचं आणि नंतर ते बटूच्या गळ्यात धारण करायचं आहे. बटूच्या गळ्यात जानवं धारण करताना किंवा घालताना प्रथम उजवा हात त्याचा त्या जानव्याच्या आत घालावा. नंतर ते मस्तकावरती अडकवावं आणि डाव्या खांद्यावरती ते स्थानापन्न करावं. म्हणजेच हे जानवं खांद्यावरती स्थानापन्न झालं, की ते डाव्या खांद्याकडून आपल्या हृदयावरून नाभीपर्यंत जातं आणि याच ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी मुख्य मर्म आहे. आता पहिलं मर्म जे आहे ते तुमचं असलेलं हृदय हे मर्म ज्याला आपण अनाहत चक्र हे सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि दुसरं मर्म जे आहे ते म्हणजे नाभी हे एक मुख्य मर्म आहे आणि ह्या ठिकाणी आपलं मणिपूर चक्र आहे. या दोन्ही चक्रांना जोडणारं असं हे जानवं हे आपण परिधान करत असतो. आता हे जानवं परिधान करताना ते किती लांब असावं, त्याची लांबी किती असावी, तर शास्त्रात असं सांगितलं आहे की बटू उभा राहिला की त्याच्या खांद्यापासून ते नाभीपर्यंत ते जानवं असावं, म्हणजे 96 अंगुले ही त्याची लांबी असावी. हे जानवं नाभीच्या खाली नेऊ नये. जर नाभीच्या खाली गेलं तर ते अपवित्र होतं. म्हणून हे जानवं परिधान करताना नेहमी एक विधिवत मंत्र म्हणायचा असतो आणि ते मंत्र म्हणत हे जानवं आपल्याला परिधान करावं लागतं. यज्ञोपवीतं परमपवित्रं प्रजापते यत् सहज पुरस्तात् आयुष्यमग्रम प्रतिमुंजम शुभ्रम यज्ञोपवीत बलमस्तु तेजः. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की ही यज्ञोपवीत अत्यंत पवित्र आहे. ते प्रजापतीपासून उत्पन्न झालेलं आहे. हे आयुष्य वाढवणार आहे, श्रेष्ठ आहे आणि शुद्ध आहे. हे धारण करताना मला या यज्ञोपवीतापासून बल म्हणजे शक्ती मिळू दे आणि माझ्यामध्ये तेज उत्पन्न होऊ दे, मला तेज प्राप्त होऊ दे, अशी त्या मागची भावना ही धारण करून हा मंत्र उच्चारला जातो आणि हे यज्ञोपवीत विधिवत आपल्या खांद्यावरती धारण केलं जातं. या जानव्याला अनेक नावांनी ओळखलं जातं. याला ब्रह्मसूत्र, यज्ञोपवीत, यज्ञसूत्र किंवा जनेयू असंही म्हणतात. 96 अंगुळे लांबी असलेल्या या सुताला कोठेही भंग न करता, न तोडता त्याचं प्रथम नवगुणीकरण करावं आणि नवगुणीकरण करून त्याचं पुन्हा त्रिगुणीकरण करावं आणि त्याला ब्रह्मगाठ मारावी असं शास्त्र सांगतं. आता याची लांबी 96 अंगुळीच का असते? तर आपल्या चारही वेदांमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या गायत्रीचा समावेश केलेला आहे. या गायत्रीच्या 24 अक्षरांचा उल्लेख या चारही वेदांमध्ये येतो. चारही वेदांमध्ये ती स्थानापन्न आहे. म्हणून ही 24 गायत्री आणि हे 4 वेद यांचा गुणाकार जर आपण केला तर ती संख्या 96 येते. म्हणून हे जानवं सुद्धा 96 अंगुली असावं असं म्हटलं जातं. कारण या जानव्यावरती चारही वेदांचा न्यास झालेला आहे. चारही वेद स्थानापन्न झालेले आहेत. म्हणून हे जानवं 96 अंगुली असावं. दुसरा दाखला असा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे 4 वेद, 3 काळ ज्याला भूत, भविष्य, वर्तमान असं आपण म्हणतो, 25 प्रकारची तत्व ज्याला आपण पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 4 अवस्था आणि आपला आत्मा म्हणजेच चेतना ही 25 तत्व त्याच्यामध्ये असतात. 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. 15 तिथी आहेत प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत. ह्या 15 तिथी त्याच्यामध्ये आहेत. 7 वार आहेत रविवारपासून शनिवारपर्यंत आणि 27 प्रकारचे नक्षत्र आहेत. 12 मास आहेत म्हणजे 12 महिने आहेत चैत्रापासून फाल्गुनपर्यंत आणि या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर ती 96 येते आणि या सगळ्या गोष्टी ह्या जानव्यामध्ये असतात असं प्रामुख्याने मानलं जातं. आणि विशेषतः सामुद्रिक शास्त्रानुसार सुद्धा एखाद्या पुरुषाचं प्रमाण किती असतं तर हे स्वतःच्या अंगुलांनी जर आपण मोजलं तर ते 84 ते 108 ह्या दरम्यान येत असतं आणि याची सरासरी जर आपण काढली तर ती सुद्धा 96 इतकीच येते. म्हणून हे जानवं सुद्धा 96 अंगुळे इतकंच असावं अशी ह्या ठिकाणी हे शास्त्र सांगितलेलं आहे, अशी भावना सांगितलेली आहे. म्हणून जानवं नेहमी 96 अंगुळी असतं. हे जानवं जे आहे ज्याला आपण यज्ञोपवीत असं म्हणतो
हे अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. या जाणव्याचे 3 पदर म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम असे ह्या 3 आश्रमांचं प्रतीक सुद्धा दाखवतं. अग्निहोत्राचं प्रतीक दाखवतं. अग्निहोत्राचे जे 3 अग्नी आहेत, ग्राहपत्य अग्नी असेल, आवहनी अग्नी असेल किंवा दक्षिणाग्नी असेल, या 3 अग्नींचंही ते प्रतीक आहे. 3 गुणांचं, ज्याला आपण सत्व, रज, तम असं म्हणतो, त्या 3 गुणांचंही हे जाणवं प्रतीक आहे. 3 लोकांचं म्हणजे पृथ्वीलोक, अंतरिक्ष लोक आणि द्युतलोक, ज्याला आपण भू, भुवा आणि स्वहा असं आपण म्हणतो, हे अशा 3 लोकांचं सुद्धा हे प्रतीक आहे. 3 देवांचं सुद्धा हे प्रतीक आहे, ज्याला आपण ब्रह्मा, विष्णू, महेश असं सुद्धा आपण म्हणत असो. अशा या सर्व गोष्टी ह्या यज्ञोपवीतामध्ये समाविष्ट आहेत. आणि ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम ह्या 3ही आश्रमामध्ये ह्या जाणव्याचा उल्लेख असतो आणि ह्या 3ही आश्रमामध्ये हे जाणवं धारण केलं जातं. आणि चौथा जो आश्रम आहे, संन्यास आश्रम, ह्या आश्रमामध्ये मात्र ह्या जाणव्याचा त्याग केला जातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि तो त्याग करायचा असतो. तसं हे महत्व ह्या जाणव्याचं आहे आणि ते अनेक गोष्टींचं प्रतीक म्हणून मानलं गेलेलं आहे. हे जाणवं परिधान करणं म्हणजे एक जबाबदारीची जाणीव करून देणारं आहे. ज्या ज्या जबाबदाऱ्या आपण स्वीकारतो त्यासाठी हे जाणवं घातलं जातं. आता कोणी किती जाणीवी घालावीत ह्याचं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन आहे. कात्यायन स्मृती असेल, धर्मसिंधू, प्रयोग पारिजातक, अग्निपुराण, देवी भागवत पुराण, सूत्रग्रंथ, उपनिषद ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये, ह्या धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलंय की उपनयन संस्कार झाला की एक जाणवं घालावं. समावर्तन संस्कार म्हणजे सोड मुंज झाली की 2 जाणवी परिधान करावीत. आणि विवाह संस्कार झाला म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा तो स्वीकारल्यानंतर 3 जाणवी परिधान करावी. आता याच्या पाठीमागचं कारण का आहे, हे असं का परिधान करायचं आहे? तर पहिलं जाणवं जे आहे हे ज्ञानाची आणि समाजाची जबाबदारी म्हणजे ब्रह्मचर्य हे जे आहे हे तो त्याने सांभाळायचं आहे. कारण त्याच्यावरती जबाबदारी एकच आहे की हे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून शिक्षण पूर्ण करून घ्यायचंय आणि शिक्षण पूर्ण करायचंय म्हणून ते ब्रह्मचर्याची जाणीव करून देणारं, विद्येची ज्ञान साधना करण्याची जाणीव करून देणारं ते पहिलं जाणवं आहे. आणि मग दुसरं जाणवं जे आहे ते कशासाठी आहे, तर ते पितृऋण आणि अर्थार्जन करण्यासाठी. जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा समावर्तन संस्कार केला जातो आणि तो बटू हा स्नातक बनलेला असतो आणि मग शिक्षण पूर्ण झालं की मनुष्य जेव्हा समाजात अर्थार्जनासाठी उतरतो तेव्हा तो दुसऱ्या जाणव्याचा स्वीकार करत असतो. आता याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे की ज्या मातापित्यांनी त्याला जन्माला घातलं, वाढवलं, त्यांचं ऋण फेडणं त्याची गरज आहे, ती जबाबदारी आहे. आणि तसंच हे अर्थार्जन करत असताना, स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना, कुटुंबाचा आधार बनत असताना हा स्नातक अवस्थेचा हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि हा उद्देश पार पडत असताना की तो ज्यावेळेस बटू स्वरूपामध्ये होता, ज्यावेळेस तो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होता, तेव्हा त्याला भिक्षा मागत असताना ह्या समाजाने पोसलेलं आहे. ह्या समाजाने त्याला भिक्षा दिलेली आहे आणि उद्याचा सुजाण नागरिक बनावं म्हणून हे त्याचं अभ्यासाचं पहिलं प्रतीक म्हणून पहिलं जाणवं आहे. आणि मी जे समाजाकडून घेतलंय ते मी माझ्या ज्ञान स्वरूपामध्ये पुन्हा परत करेन आणि या समाजाचे सुद्धा ऋण फेडेल, ह्यासाठी हे दुसरं जाणवं आहे. आणि तिसरं जाणवं जेव्हा आपण विवाह करतो, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस हे धारण करायचं असतं. कारण लग्नानंतर आपण एक पालकत्व आपल्याकडे आलेलं असतं आणि पालकत्व म्हणजे कुटुंबाची सगळी जबाबदारी आपल्याकडे आलेली असते. कारण विवाहाने पुरुषावरती फक्त पत्नीचीच जबाबदारी येते असं नाही, तर उद्याच्या येणाऱ्या पिढीची म्हणजे मुलांची सुद्धा जबाबदारी असते. संपूर्ण घराण्याची जबाबदारी असते. आणि हे जाणवं त्याला सतत आठवण करून देतं की तो केवळ आता एक व्यक्ती नाहीये, तर तो एका फॅमिली आणि म्हणजे कुटुंब संस्थेचा हा एक प्रमुख आहे. आणि म्हणून ह्या 3 जबाबदाऱ्यांचं जाणीव करून देणारं आणि त्याचं व्रत स्वीकारणाऱ्याला त्याला व्रतबंध असं म्हणतात. व्रत म्हणजे नियम आणि बंध म्हणजे बंधन. आणि हे 3 प्रकारचे शिस्तबद्ध असे बंध आहेत जे जबाबदारीनं त्या जाणव्याच्या स्वरूपात स्वीकारायचे असतात. पहिला बंध म्हणजे ज्ञानबंध, त्यासाठी पहिलं जाणवं. दुसरं जाणवं हा कर्मबंध,
आणि तिसरं जानवं जे आहे हा धर्मबंध आहे. असे 3 प्रकारची जानवी, 3 जानवी ही गृहस्थाश्रमामध्ये परिधान केली जातात. हे त्याच्या पाठीमागचं खरं शास्त्र आहे. या त्रिगुणी असलेल्या जानव्याच्या आतील प्रत्येक 3-3 अशा 9 तंतूंवरती 9 प्रकारच्या देवता विराजमान असतात, असं आपण मगाशी पाहिलं. आता या 9 प्रकारच्या देवता कुठल्या असतात आणि त्या कशा विराजमान केल्या जातात? म्हणजे ह्या जानव्याचं नवगुणीकरण करावं म्हणजे नक्की काय केलं जातं? तर ह्या 9 प्रकारच्या देवतांना त्या ठिकाणी स्थापन केलं जातं. आता ह्यातली पहिली देवता जी आहे ती म्हणजे ओंकार. ही नादाची देवता आहे. ज्यावेळेस या सृष्टीची, या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, त्यावेळेस या ब्रह्मांडामध्ये फक्त नाद होता असं म्हटलं जातं. आणि तो नाद जो आहे तो ओंकाराचाच नाद होता. सूर्याच्या भूपृष्ठावरती सुद्धा हा नाद जो आहे तो ओंकाराचाच नाद आहे, असं सुद्धा आजकालचे सायंटिस्ट, वैज्ञानिक हे सांगतात, मांडतात. आणि मग ह्या नादाची देवता कोण आहे? तर आपण नेहमी म्हणतो ओंकार प्रधान रूप गणेशाचे. म्हणजे ही गणपती जी आहे, हा गणेश जो आहे हा ओंकार स्वरूप असलेला हा गणेश ह्या जानव्यावरती विराजमान आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामधल्या पहिल्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात, ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू. म्हणजे ह्या गणपतीचं वर्णन ह्या ठिकाणी माऊलींनी केलेलं आहे. ती म्हणजे ओंकार स्वरूप असलेला हा गणपती म्हणजे ओंकार हा पहिल्या तंतूवरती विराजमान आहे. दुसऱ्या तंतूवरती कोण विराजमान आहे? तर दुसऱ्या तंतूवरती प्रामुख्याने अग्नी देवता ही विराजमान आहे. ऋग्वेदामध्ये जर आपण पाहिलं तर ऊर्ध्व गच्छति इति अग्नी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो कायम वरच्या दिशेला जातो, जो कायम प्रगती करतो, वरच्या दिशेला स्वर्गाकडे जाणारा आहे, मोक्षाकडे जाणारा आहे, असा तो अग्नी त्या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. आता हा जो अग्नी आहे हा मनुष्य आणि देवता ह्यांच्यामधला दूत मानला जातो. म्हणजे आपण ज्या ज्या काही आहुती आपण देवांसाठी देतो त्या प्रथम आपण अग्नीला बहाल करत असतो, अग्नीकडे अर्पण करत असतो आणि अग्नी त्या आपल्या आहुती ह्या देवतांना पोचवत असतो. म्हणून अग्निदेवता ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे. अग्नीचे प्रामुख्याने हे 4 प्रकार असतात. स्वर्गातला अग्नी म्हणजे सूर्य हा सुद्धा अग्नी आहे. अंतरिक्षातला अग्नी म्हणजे विद्युत, ज्याला आपण वीज असं म्हणतो, हा सुद्धा अग्नी आहे. आणि पृथ्वीवरचा सृष्टीमध्ये असलेला अग्नी हा झाडाच्या लाकडांमधून उत्पन्न होतो, म्हणून त्याला अरणी असं म्हटलेलं आहे. आणि चौथा जो अग्नी आहे हा प्रामुख्याने प्राणी मात्रांच्या जठरामध्ये वसलेला आहे. आणि जठरामध्ये बसलेला जो अग्नी आहे त्याला जाठर अग्नी असं म्हटलं जातं. म्हणजे हे सगळे 4ही प्रकारचे अग्नी जे आहेत आणि ह्या अग्नीची असलेली देवता म्हणजे ही ऊर्ध्व गच्छति इति अग्नी ही देवता सुद्धा ह्या जानव्यावरती दुसऱ्या पदरावरती विराजमान झालेली आहे. तिसरी देवता जी आहे ती म्हणजे नाग देवता. आता ही नाग देवता म्हणजे आपण पाहतो योगशास्त्रामध्ये हा नाडीचा प्रतीक मांडलेला आहे, जो कुंडलिनी जागृतीसाठी वापरला जातो किंवा कुंडलिनी जागृतीसाठी प्रामुख्याने तो आपल्याला दिसतो. गणपतीनं तर याला कमरेवरतीच धारण केलंय म्हणून त्याला आपण फणीवर बंधन असं म्हणतो. परंतु अनेक ज्या मुख्य देवता आहेत ह्या मुख्य देवतांनी ह्या नागाला एक छत्र म्हणून आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. आणि हा सगळ्यांची कुंडलिनी जागृत झाल्याचं ते प्रतीक आहे. आणि असंच हा नाग कुंडलिनी जागृतीसाठी हा जानव्याच्या 3ऱ्या पदरावरती बसलेला आहे. चौथ्या पदरावरती सोम नावाची देवता आहे, ज्याला चंद्र आपण असं म्हणतो. ही जलाची देवता आहे, मनाचा कारक आहे. ह्या सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाच्या मनावरती कंट्रोल जो आहे तो ह्या सोमदेवतेचा आहे. ह्या सृष्टीतल्या प्रत्येक जलावरती आणि मनुष्याच्या शरीरामधल्या सुद्धा जलावरती हा जो नियंत्रण आहे ही या सोमतत्वाची आहे. आणि सोमतत्व कसं आहे? शीतल आहे, अतिशय शांत आहे. आणि म्हणून ह्याचा संबंध औषधींची देवता म्हणून सुद्धा म्हटलेला आहे. औषधांमध्ये जे औषधी गुणधर्म येतात ते कुठून येतात? तर ह्या सोमतत्वामुळे येत असतात. सूर्यापासून प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतींमध्ये होते, परंतु औषधी गुणधर्म जी वनस्पतींमध्ये येत असतात ती ह्या सोमतत्वापासून म्हणजे चंद्रापासून येत असतात. ती ही सोमदेवता ही 4थ्या पदरावरती विराजमान झालेली आहे.
पाचव्या पदरावरती आपले पूर्वज म्हणजे पितर ह्या ठिकाणी विराजमान असतात. म्हणून आपण श्राद्ध करताना त्या श्राद्ध कर्मामध्ये त्या पितरांप्रती, आपल्या पूर्वजांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आपण तिथं आपण श्राद्ध घालत असतो. आणि मग ते श्राद्ध करताना हे जाणवं आपण सव्य आणि अपसव्य हे असं करत असतो, कारण आपल्याला पितरांचे आशीर्वाद सुद्धा महत्वाचे असतात. सहाव्या तंतूवरती प्रामुख्याने प्रजापती नावाची देवता ही विराजमान असते. आता हा प्रजापती जो आहे, ज्याच्यापासून प्रजा उत्पन्न झाली अशी ती प्रजापती देवता मानली जाते. आणि आयुर्वेदाची उत्पत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर आयुर्वेदाची उत्पत्ती ही ब्रह्म्यापासून सांगितली. म्हणजे ब्रह्मदेवाने या आयुर्वेदाला स्मरण केलं आणि सर्वप्रथम हे आयुर्वेद जर कोण शिकलं असेल, कोणाकडे ते पास झालं असेल, तर ते प्रजापतीपासून झालेलं आहे. प्रजापतीपासून ते अश्विनी कुमारांपर्यंत आलं, अश्विनी कुमारांपासून ते इंद्रापर्यंत आलं आणि इंद्राकडून जे आहे ते धन्वंतरीपर्यंत आलं आणि धन्वंतरीकडनं नंतर ऋषी भारद्वाज असतील, ऋषी अत्रे असतील, ह्या सर्व ऋषीगणांपर्यंत पसरलं. या आयुर्वेदाची असलेली देवता सुद्धा एक प्रकारे ही प्रजापती मानली जाते. जी प्रजा ह्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे आणि ती देवता साक्षात ह्या जाणव्यावरती विराजमान आहे. सहाव्या तंतूवरती वायू, पवन हा त्या ठिकाणी विराजमान आहे. आता या वायूची अनेक नावं आहेत. ह्याला समीरण असं म्हटलं जातं, ह्या वायूला प्रवंजन असं म्हटलं जातं, मारुत असं म्हटलं जातं, अशी अनेक त्याला नावं आहेत. परंतु हा वायू हा सजीव सृष्टीतल्या प्रत्येक प्राण्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. तो प्राण आहे आणि हे प्राण जे आहेत, हे प्राण रक्षणासाठी हा वायू महत्वाचा आहे. ह्या वायूचे 5 मुख्य प्रकार, ज्याला आपण पंचप्राण असं म्हणतो, आणि 5 उपप्रकार ज्याला आपण पंचप्राण ह्याला देखील असं आपण म्हणत असतो. ते पंचप्राण म्हणजे पहिले 5 मुख्य प्रकार म्हणजे प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान हे 5 मुख्य प्रकार हे वायूचे आहेत. आणि त्याचे पुन्हा 5 उपप्रकार जे आहेत म्हणजे कुर्म, कृक्कल, देवदत्त, नाग आणि धनंजय, हे जे 5 उपप्रकार जे आहेत ह्या सगळ्यांचा मिळून तो वायू बनलेला आहे. आणि हा असा वायू हा आपल्या रक्षणासाठी, हा बटूच्या रक्षणासाठी त्या 7व्या तंतूवरती हा विराजमान झालेला आहे. 8व्या तंतूवरती सूर्य देवता ही विराजमान आहे, ज्याला आपण आदित्य असं म्हणतो. सूर्याचे प्रकार आहेत, 12 प्रकारचा आदित्य आहे. आपण पाहतो की आपल्याला मकर संक्रांत माहिती असते, परंतु प्रत्येक महिन्याला अशा वर्षामध्ये 12 संक्रांती असतात आणि प्रत्येक संक्रांतीमध्ये मिळणारी सूर्याची ऊर्जा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. असे 12 प्रकारचे 12 आदित्यांचं स्वरूप असलेला हा सूर्य जो आहे हा या 8व्या तंतूवरती विराजमान आहे. साक्षात सूर्यदेव त्या जाण्यावरती विराजमान आहे असं मानलं जातं. आणि 9व्या तंतूवरती विश्वदेव ही जी देवता आहे, म्हणजे विश्वातील इतर सर्व देवता, समग्र दैवी शक्ती जी आहे ती ह्या तंतूवरती 9व्या तंतूवरती विराजमान आहे, ज्यामध्ये वसु, सत्य, क्रतु, दक्ष, काल, काम, भृती, पुरु, पुररवा आणि मद्रवा ह्या अशा 9 देवता ह्या जाणव्यावरती विराजमान असतात. या जाणव्याच्या 3 प्रदरातून वरील देवता त्या बटूला उत्तम प्रकारचं ब्राह्मतेज, उत्तम प्रकारचं बलतेज आणि उत्तम प्रकारचं आयुतेज प्रदान करत असतात. अशा या 9 सूत्रांच्या आधारे, त्या देवतांच्या आधारे ह्या बटूला स्वर्गाची देखील प्राप्ती होऊ शकते. म्हणून सुतावर्ण स्वर्ग गाठणे ही म्हण आपल्याकडे रूढ आहे. ती अशीच भावना ही जाणव्यासाठी मांडलेली आहे. म्हणून हे जाणवं जे आहे ते अतिशय परम पवित्र असं मानलेलं आहे. आता हे जाणवं शुद्ध कसं करायचं त्याचं शास्त्रात वर्णन आहे. प्रत्येकाने स्नान करताना ते काढायचंय, डोक्यावरनं काढायचंय आणि डाव्या हाताच्या अंगठ्याला अडकवायचं, म्हणजे ते पडणार नाही. आणि डाव्या हाताच्या अंगठ्याला अडकवलेलं जाणवं बाकीचं सगळं उजव्या हातामध्ये घेऊन ते शुद्ध पाण्याने चोळून रगडून धुवायचंय आणि साफ करायचं. जाणवं हे नेहमी स्वच्छच असलं पाहिजे, म्हणून ते एकदम स्वच्छ, साफ, शुद्ध पाण्याने धुवायचंय आणि नंतर ते परिधान करायचंय. जाणवं कधीही अशुद्ध नसावं, ते नेहमी स्वच्छ, शुभ्र असावं आणि त्याचा कोणताही तंतू हा तुटलेला नसावा, तरच या सर्व देवी देवतांचं अधिष्ठान ह्या जाणव्यावरती राहतं. अन्यथा ते राहत नाही. अशुद्ध असेल तरीही ते राहत नाही. समजा आपण कुठं अपवित्र ठिकाणी गेलो,
वैकुंठात म्हणजे स्मशानात आपण गेलो किंवा रुग्णाला कुठं भेटायला गेलो किंवा कोणत्याही अपवित्र वस्तू किंवा व्यक्तीचा स्पर्श जर आपल्याला झाला तर घरी येऊन स्नान करायचंय आणि हे जाणवं बदलायचंय असं आपलं शास्त्र सांगतं. घरात असौच झालं, विटाळ झाला किंवा मृत शौच झालं असेल, सगळे सोयऱ्यांचं कुठलं असौच झालं असेल किंवा जनन असौच झालं असेल, तर सुतक संपल्यावरती हे जाणवं बदलायचं आणि जर असं काहीही झालेलं नसेल तर किमान 4 महिन्यांनी किंवा ऋतू बदल झाल्यानंतर हे जाणवं बदललं पाहिजे. उपनितांनी जाणव्याखेरीज एक क्षण सुद्धा राहू नये आणि जर तसं राहणं काही कारणास्तव भाग पडलं असेल तर जेव्हा हे यज्ञोपवीत म्हणजे जाणवं उपलब्ध होईल तेव्हा ते विधिवत सिद्ध करावं. त्यावर 108 वेळा गायत्री मंत्राचा त्यावरती न्यास करावा, जप करावा आणि ते जप करून सिद्ध करावं आणि नंतरच ते सूर्याला दाखवून धारण करावं असं आपलं शास्त्र या ठिकाणी सांगतं. या उपनयन संस्कारामध्ये या जाणव्याबद्दल अजून एक नियम सांगितला जातो की जेव्हा आपण मल विसर्जनाला किंवा मूत्र विसर्जनाला आपण जातो तेव्हा हे जाणवं कानाभोवती धारण करायचं असतं. आता शास्त्रात त्याच्याबद्दल काय उल्लेख आहे, त्याचे खरं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण काय आहेत, तर त्याबद्दल एक श्लोक सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये आहे आणि असं म्हटलंय उपनिषदांमध्ये, निविती दक्षिण करणे यज्ञोपवित्वम गुरुत्वा मूत्रे पुरुषे विसृजेतः. म्हणजे मूत्र किंवा मल हे विसर्जन करत असताना निमित्त म्हणजे ते जाणवं जे आहे गर्दन म्हणजे आपल्या गळ्याभोवती हे अडकवायचंय माळेप्रमाणे. जसं आपण हार घालतो, माळ घालतो त्याप्रमाणे तो अडकवायचा आहे. आता हे असं का करायचंय, त्याचं शास्त्रीय आणि व्यावहारिक अशी दोन्ही कारण आहेत. आता पहिलं कारण म्हणजे काय, की त्याची स्वच्छता राहावी, ते अपवित्र होऊ नये म्हणून ते आपल्याला मानेभोवती गुंडाळायचं आहे. आणि वैज्ञानिक कारण याचं असं आहे की आता हे जाणवं जे आहे संस्कारांचं प्रतीक तर आहेच आहे. परंतु जेव्हा हे जाणवं आपण शौचाला जाताना किंवा मूत्र विसर्जनाला जाताना ज्यावेळेस माळेप्रमाणे गुंडाळतो आणि कानाला ते घट्ट गुंडाळत असतो, ते कानाला घट्ट गुंडाळल्यामुळं आपल्या शरीरावरती त्याची खूप काही प्रक्रिया होत असते. आता योगशास्त्रामध्ये आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या माणसाच्या शरीरामध्ये जवळपास 107 प्रकारचे मर्मबिंदू असतात. त्याला मर्म शरीर असं म्हटलं जातं. आणि ह्या 7 प्रकारच्या मर्मांपैकी काही मर्म ही मृत्यू मर्म असतात, काही मर्म ही सद्य प्राणहर मर्म असतात. आता ह्या सगळ्या मर्मांपैकी काही मर्मबिंदू जे आहेत, जे उत्सर्जनाच्या संदर्भातले त्या संदर्भात ते आहेत, निगडीत आहेत, असे हे मर्मबिंदू हे कानाच्या भोवती असतात. आणि आधुनिक शास्त्रामध्ये पण मग त्याला ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑलिक्युलर असं म्हटलं जातं. आता ह्या मर्मबिंदू हे जे आहेत ह्या 72,000 नाड्यांनी जोडलेले आहेत. म्हणजे त्यापैकी ह्या 72,000 नाड्या ज्या आपल्या माणसाच्या शरीरामध्ये असतात, त्यापैकी काही नाड्या ह्या उत्सर्जन करणाऱ्या नाड्या आहेत आणि त्या मर्मबिंदूवरती आपल्या उजव्या कानाजवळ त्या जात असतात आणि त्या नाड्यांवरती ह्या मर्मबिंदूंचा प्रभाव असतो. आता जेव्हा आपण ह्या सुताच्या जाणव्याचा या नाड्यांवरती त्या कानाला गुंडाळून त्या उजव्या कानाला आपण ते सांधं गुंडाळतो, असं घट्ट गुंडाळतो, त्यावेळेस होतं काय, की ह्या मर्मबिंदूंवरती दाब पडतो आणि तो दाब पडल्यामुळं त्या त्या दाबाचा परिणाम ह्या शरीरातनं उत्सर्जन होणाऱ्या ह्या ज्या नाड्या आहेत, त्या उत्सर्जन करणाऱ्या नाड्या आहेत, त्या आपल्या शरीरातनं उत्सर्जन व्यवस्थित करायला लागतात आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरातला जास्तीत जास्त मल हा बाहेरच्या दिशेने जातो. तो बाहेर उत्सर्जित होत असतो. ॲक्युप्रेशरमध्ये आपण पाहतो कर्णवेधन संस्कार हा त्यातलाच एक भाग आहे. आपण लहान मुलांचे कान का टोचतो? तर तो एक ॲक्युपंक्चरचा भाग आहे. जेव्हा उजव्या कानावरती आपण हे जानवं गुंडाळतो, तेव्हा जास्तीत जास्त मलाचं उत्सर्जन होतं आणि शरीर शुद्धी होत असते. आणि यावरती वैद्यक शास्त्रात सुद्धा खूप काही प्रयोग झालेले आहेत, की जेव्हा एखादं लहान मूल सतत रडत असतं, त्याच्या पोटामध्ये गॅस झालेला असतो, त्याला ज्यावेळेस आपण मलावष्टंभन झालेलं असतं, कॉन्स्टिपेशन आपण त्याला म्हणतो, त्यावेळेस काही वैद्य काय करतात, की त्या लहान बाळाच्या कानाला त्या ठिकाणी चोळतात, थोडी मसाज करतात आणि ते मर्मबिंदू प्रेस करतात. त्यामुळे त्या बाळाचं पोट साफ होतं आणि बाळाचं पोट साफ झालं, की ते हसायला लागतं. आणि आपण शाळेमध्ये पण पाहिलं असेल, की एखादे
गुरुजी किंवा एखादे शिक्षक समजा एखाद्या लहान मुलाच्या उजव्या कानफटात जर त्यांनी मारली तर त्या मुलाचं मूत्र विसर्जन पण होतं. ते असं का होतं? कारण कानाजवळ जे मर्म आहेत हे त्या उत्सर्जन नाड्यांशी त्यांच्यावरती प्रभाव टाकणारे असतात, त्यांच्याशी संबंधित असतात. म्हणून कानावर हे जानवं गुंडाळलं पाहिजे आणि हे ज्यावेळेस आपण घट्ट कानावरती हे जानवं गुंडाळतो त्यावेळेस आपल्या शरीरामधलं मल विसर्जन होऊन शरीर शुद्धी चांगली होत असते. म्हणून कानावर गुंडाळण्याचं, जानवं गुंडाळण्याचं हे शास्त्र आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. यातला दुसरा एक भाग जर आपण पाहिलं तर उजव्या कानावरती हे जानवं आपण गुंडाळतो, पण उजव्या कानाच्या संदर्भातली अजून एक गोष्ट अशी आहे की उजव्या कानावरती आदित्य, वसु, अग्नी, धर्म, चार वेद, आप, सोम, सूर्य, अनिल अशा देवता त्या ठिकाणी विराजमान असतात. आणि त्यामुळं आपण उजव्या कानाला स्पर्श जरी केला, हात जरी लावला तरी आपल्याला किंवा त्या हात लावणाऱ्या व्यक्तीला एका आचमनाचं पुण्य प्राप्त होत असतं, असं मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये. त्यामुळं अशा पवित्र उजव्या कानावरती जर हे जानवं धारण केलं तर आपल्याला कधीही अशुचित्व येत नाही, ते कधीही अशुचित्व प्राप्त होत नाही असं त्या ठिकाणी मानतात. इतकी पवित्र भावना ही जानव्याबद्दल आणि त्या उजव्या कानाबद्दल आहे. पण आजकाल आपण पाहतो की काही लोक या जानव्याला किल्ली, चावी किंवा अंगठी, पिशवी आणि अनेक काही असे वस्तू आहेत त्या अडकवलेल्या असतात, बांधलेल्या असतात. आणि काही लोक तर अक्षरशः ते जानवं पाठ खाजवायसाठी वापरतात. आता मला सांगा हे कितपत योग्य आहे? आता हे आपणच ठरवलं पाहिजे. कारण ज्या जानव्यावरती जर इतर अनेक देवी देवतांचं अधिष्ठान असेल, चार वेदांचं त्या ठिकाणी तिथं न्यास झालेला असेल आणि ते जानवं जर हिंदू धर्माचं प्रतीक असेल, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असेल, तर आपण ते पाठ खाजवायला वापरलं पाहिजे का? किंवा तुमची चावी, किल्ली बांधायला ते वापरलं पाहिजे का? हे सगळं चुकीचं आहे. हे असं नाही केलं पाहिजे. म्हणून त्या जानव्याचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. म्हणून ते जानवं नक्की काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. तो फक्त धागा नाहीये, ती ब्रह्मगाठ आहे, ते ब्रह्मसूत्र आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जुन्या काळामध्ये जेव्हा प्रवासाची साधनं नव्हती तर लोकांना पायी प्रवास करायला लागायचा. आणि तेव्हा ज्येष्ठ मंडळी काय करायची की ज्यावेळेस असा निर्जन स्थळावरून आपण जात असेल किंवा एखाद्या स्मशानभूमीच्या जवळ आपण जात असेल तर हे जानव्याची जी गाठ बांधलेली आहे ती गाठ अशी बाहेर शर्टच्या बाहेर काढून ते ठेवायची, छातीवरती आणून ठेवायचे. आता हे असं करत ते प्रवास असं का करायचे किंवा असा प्रवास ते का करायचे? तर ह्याचं कारण आपण ज्यावेळेस शोधतो त्याचं कारण असं आहे की या जानव्याच्या गाठीवरती अथर्ववेदाचा न्यास केलेला असतो. आणि अथर्ववेदामध्ये आपण पाहतो की अथर्ववेदाचा उपवेद हा आयुर्वेद आहे. आणि या अथर्ववेदामध्ये प्रामुख्याने भूत, प्रेत, पिशाच ह्या ज्या आहेत ह्यांच्या नाशाकरता अनेक मंत्र सांगितलेले आहेत, अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि अनेक असे विधिवत मंत्र दिलेले असल्यामुळं ह्या भूत, प्रेत, पिशाचांचं कसं निर्मूलन करायचं हे अथर्ववेद आपल्याला शिकवतो. आणि मग तो अथर्ववेद ह्या ग्रंथीवरती म्हणजे ह्या गाठीवरती आहे. म्हणून जुन्या काळातली लोक ज्यावेळेस जंगलातनं जात असतील किंवा ज्यावेळेस एखाद्या स्मशानभूमीच्या जवळ जात असतील तर हे जानवं जे आहे शर्टच्या बाहेर काढून ती ग्रंथी ठेवायची. म्हणजे हे असं केलं तर आपल्या जवळ हे भूत, प्रेत, पिशाच जे आहेत हे आपल्या जवळ देखील फिरकत नाही किंवा आपल्या जवळ फिरकण्याची त्यांची हिंमत देखील होत नाही, अशी एक भावना, जुनी भावना ही लोकांमध्ये होती. तर असं हे जानवं इतकं महत्वाचं आहे. दैनंदिन जीवनात हे यज्ञोपवीत धारण केल्यानंतर त्या वापरण्याच्या 2 प्रमुख पद्धती असतात आणि ते आपल्या शास्त्रात खूप सविस्तरपणे सांगितलेले आहे. पहिली पद्धत जी असते ती म्हणजे सव्य, ज्याला उपवीत अवस्था असं म्हणतात, जे आपण उपनयनामध्ये धारण करत असतो म्हणजे डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला. आता हे का करतात? तर ही ही अवस्था केव्हा वापरायची असते? तर देवपूजा करताना, यज्ञ करताना, होम हवन करताना किंवा कुठलंही शुभ कार्य करताना तुम्हाला सव्य उपस्थितीमध्ये किंवा सव्य परिस्थितीमध्ये म्हणजे डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला हे जानवं धारण करायचं असतं. त्याचं कारण असं आहे की शरीरातील जी इडा नाडी आहे म्हणजे चंद्र नाडी ती सक्रिय होते
आणि ही नाडी सक्रिय झाली की आपल्या मनाला शांतता, सात्विकता आणि स्थैर्य हे चांगलं लाभतं. देव कार्य करताना मन स्थिर होत, शुद्ध होतं आणि ते आवश्यक असतं. दुसरं वैज्ञानिक कारण याचं असं आहे, की असा दृष्टिकोन असा वैज्ञानिक आपल्याला पाहायला मिळतो, की डावीकडून धारण केल्यामुळं तो हृदयाजवळून तो धागा जातो, हृदय चक्रावरून जातो आणि मग भावना, श्रद्धा, भक्ती यांना तो सक्रिय करतो. आणि डावा खांदा हा चंद्राचा असतो, तो शीतलतेचा आहे आणि उजवा खांदा, उजवी बाजू ही तेजाची आहे. म्हणून देव कार्यासाठी ही स्थिती उजव्या हाताला मोकळीक पण देते आणि कार्यात सकारात्मकता, ऊर्जा पण निर्माण करते. आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे अपसव्याचा. आता ही अपसव्य म्हणजे काय, तर उजव्या खांद्यावरनं जानवं डाव्या बाजूला परिधान करायचंय. आता ही अवस्था कुठं वापरतात, तर पितृकार्य असेल, श्राद्ध करायचं असेल किंवा अंत्यसंस्काराचं कुठलं कार्य असेल, तर त्या कामामध्ये हे जानवं अपसव्य करून घातलं जातं. म्हणून बघा, पुरोहित भटजी आपल्याला नेहमी म्हणतात, जानवं अपसव्य करा, सव्य करा. आता अपसव्य म्हणजे काय, की पितृकार्य, अंत्यसंस्कार आणि श्राद्ध ह्याच्यामध्ये ते अपसव्य. आता याचं कारण असं आहे, की शरीरातली जी पिंगला नाडी आहे, म्हणजे ज्याला सूर्य नाडी आपण म्हणतो उजव्या हाताची, ही त्यामुळे सक्रिय होते आणि ह्या नाडीमध्ये गंभीरता असते, ऊर्जा असते. तामसिक आणि राजसिक ही प्रक्रिया त्या नाडीमध्ये निर्माण होत असते. आणि आपल्याकडे तात्विक अर्थ जर पाहिला ह्या पितृपक्षाचा किंवा ह्या अंत्यविधीच्या कामाच्या सगळ्या संबंधातला सर्व, तर पितृकार्य हे कसं आहे, जीवन मृत्यूशी संबंधित आहे, स्मरण, कर्तव्य ह्यांच्याशी संबंधित आहे. म्हणून ह्यामध्ये मानसिकता थोडी वेगळी असते, गांभीर्य असतं, वैराग्य असतं. आणि मग हिंदू धर्मामध्ये आपण जर पाहिलं तर पितरांचा वास हा नेहमी दक्षिण दिशेला असतो आणि जेव्हा आपण हे अपसव्य करतो तेव्हा शरीरातली जी मॅग्नेटिक फोर्स आहे, जी चुंबकीय दिशा जी आहे ती बदलते आणि ती पितरांना अर्पण केल्या जाणाऱ्या अन्नाचं, जलाचं किंवा जे आपण तर्पण करतोय त्याला ती पूरक ठरते आणि ही स्थिती दुःख किंवा आदराचं प्रतीक देखील मानली जाते. सव्य म्हणजे जीवन देवत्वाकडे देणारी प्रवृत्ती आणि अपसव्य म्हणजे मृत्यू किंवा पूर्वजांच्या स्मृतीकडे वळणारी प्रवृत्ती. म्हणून अपसव्य स्थितीमध्ये उजव्या खांद्यावरती दाब पडला, तुमची जी नाडी आहे ती प्रभावित होते आणि जी शांतता आणि पितृलोकाचे संबंध हा साधण्यासाठी पूरक असते. म्हणून जानवं हे दोन पद्धतीनं नेहमी घातलं जातं. एक आहे अपसव्य आणि दुसरं आहे सव्य. तर अशा प्रकारे ह्या जानव्याचं महत्व आपल्या संस्कृतीत, आपल्या धर्मात हे सांगितलेलं आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण यज्ञोपवीत काय आहे, म्हणजे जानवं हे नक्की काय आहे, त्याच्यामागे शास्त्रीय कारणं काय आहेत, वैज्ञानिक कारणं काय आहेत, ही आपण जाणून घेतलीत आणि मला वाटतं तुम्हाला ती चांगल्या प्रकारे समजली असतील. तर आपण आता या ठिकाणी थांबूयात आणि यज्ञोपवीताचा पूर्णपणे मान राखून त्याचं पावित्र्य जपूयात असा आपण संकल्प करू आणि पुढच्या भागामध्ये आपण बटूच्या हातामध्ये पळसाचा दंड का दिला जातो, त्याच्या पाठीमागचं विज्ञान आणि शास्त्र हे जाणून घेऊयात. तोपर्यंत सर्वांना जय नरहरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.